खूप दुरून आलोय आम्ही, पण काय सगळी आमची निराशा झाली. आणि कारण सारखे आम्ही फोटोग्राफी बघतोय, असं वाटलं की आज तरी आपल्याला भरपूर पाहायला मिळेल, पण काही नाही. दुसरीकडे गेलेले असं सगळं म्हणतात, जे 2-3 दिवस झाले सतत येत आहेत ते म्हणतायत. पण त्याचं कारण काय असेल की इथनं ते पुन्हा त्यांनी तिकडे दुसरीकडे गेले, त्याचं काहीतरी कारण असेल ना. कुठून? बदलापूरहून चाललंय. दरवर्षी येतात? फर्स्ट टाइम आहे. पहिल्यांदाच. काय सरकारला असं त्यांनी पण त्याच्यावर काहीतरी संशोधन करायला पाहिजे की काय. अभ्यास करणारे आहेत इथे लोक भरपूर तसे, पण म्हणजे थोडंसं त्याच्याविषयी जर आम्हाला वाचता आलं तर त्यानुसार आम्ही थोडंसं नॉलेज पण मिळेल आम्हाला, आणि त्यानुसार मग अजून त्यांची संख्या वाढू शकते. दिवसेंदिवस कमी होत. त्याच्या आधी ते भरपूर यायचे इथे, तर कदाचित काहीतरी त्याला वातावरण किंवा इथलं पोल्युशन वगैरे कारणीभूत असेल, किंवा हे पाणी प्रदूषित असेल. तुमचं नाव? कि जो हमको हमेशा इस बात का चाम रहता है कि कब हमको देखने को मिलेंगी फ्लेमिंगोज, तो हम लोग प्लान करके आते हैं। अनफॉर्चुनेटली आज कम थे क्योंकि हाई टाइड नहीं थी, और ऐसा हमको पता लगा कि हाई टाइड पे पूरा का पूरा लाइक बहुत सारे एक साथ आते हैं, एंड इट्स रियली अ विजुअल ट्रीट। वो बिल्कुल एक साथ सिंक में जब मूवमेंट करते हैं, इट इज़ मोर लाइक अ बैले डांस, ऐसी फीलिंग होती है। तो बहुत अच्छा हम लोग को मतलब लगता है कि नेचर ऐसी चीज़ है, और जो हम लोग देखने हमको मिल रही है, तो इट इज़ रियली अ ब्लेसिंग फ्रॉम गॉड। फिलहाल बहुत कम आ रहे हैं अभी। फिलहाल कम हो गए हैं, पहले जैसे हम लोग बहुत रेगुलरली कैजुअली भी देख लेते थे, अब हमको सोच के आना पड़ रहा है कि हाँ यहाँ आएंगे इस टाइम, क्योंकि डीपीएस लेक वगैरह में तो बहुत आते थे, मतलब हम लोग सालों से देख रहे थे, और आई थिंक गवर्नमेंट को खुद समझ में आ रहा था, तो फ्लेमिंगो सिटी भी बना रहे थे नेरुल को। लेकिन अब खुद ही आई डोंट नो व्हाट हैज़ हैपेंड कि मैंग्रोव्स कम है कि क्या ऐसा गड़बड़ हुआ है कि जो कम आ रहे हैं, मतलब माइग्रेशन उतना दिख नहीं रहा जैसे पहले दिखता था। ओके, थँक यू। तुम्ही पाहण्यासाठी येताय, कसं वाटतंय? फ्लेमिंगो तर मी नेहमीच पाहतो, पण दरवर्षी खूप असं इच्छाने आम्ही आतुरतेने वाट पाहतो त्यांची, कारण असं वाटतं काहीतरी एक अचीवमेंट झाली आहे. कारण आजकाल वाईल्डलाईफच्या युगात जर बघायला गेलं तर खूप सगळं डिस्ट्रक्शन होतं आहे इकडे, आणि त्यासाठी खूप जे आमचे सिनियर्स आहेत, एल्डर्स आहेत, ते खूप खटाटोप करतात हे सगळे जागा वाचवण्याची वगैरे. तर त्यामुळे एक असं वाटतं की त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं बघायला भेटतं. कारण पहिलं एवढं नव्हतं माहीत आम्हाला की असं असतं. हे फ्लेमिंगो नावाचे पक्षी आहेत जे खूप दुरून येतात आपल्याकडे, रन ऑफ कचवरून पण येतात वगैरे. तर हे सगळं नव्हतं माहीत, पण ते असं ठिकाणी किंवा कुठल्याही चॅनलवर, असं न्यूज चॅनल तुमचे जे आहेत त्याच्यावर इंटरव्ह्यू वगैरे बघून मग आम्ही पण अशा आतुरतेने येत गेलो, आणि दरवर्षी असं वाटतं की नाही, आता फ्लेमिंगो आले तर जायचंच आहे आम्हाला असं. तर ते एक आमचं टार्गेट असतं दरवर्षी. यंदा फ्लेमिंगोचं प्रमाण कमी झालेलं आहे, काय कारण असू शकतं? कारणं तर भरपूर आहेत. आपलं कन्स्ट्रक्शन खूप आहे, वेदर चेंजेस खूप आहे, ग्लोबल वॉर्मिंग आपण जे बोलतो त्याच्यामुळे पण आहे. वरतून इंडस्ट्रीचे जे वेस्ट असतात ते पण त्यांच्या हॅबिटॅटमध्ये कधी कधी सोडले जाते, कारण की हे वेटलँड्स आहेत. इकडे मँग्रोव्स पण आहेत, खूप खूप काय असतं. त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक आपण काय म्हणजे एक गोष्ट सांगू नाही शकत की काय प्रॉब्लेम आहे, पण युजली ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणजे मनुष्याच्या काही ना काहीतरी गतिविधी असतात मधी, ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. तर त्यामुळे ते एक बोलू शकतो की हा मोठा रिझन आहे. पर्यटक जे आहेत ना, मी त्यांना एकच गोष्ट सांगेन, तुम्ही रील्स बनवायला या, तुम्ही ट्रेंडसाठी या, काहीही करा, पण एक गोष्ट आहे की त्याच्याबद्दल अभ्यास करून या की का बघताय तुम्ही, कशासाठी बघताय. फक्त ट्रेंड आहे त्यामुळे तुम्ही फक्त रील्स टाकायला जातायत हे ठीक आहे, पण ह्याच्या पाठचे जे हिस्ट्री आहे, जो इतिहास आहे की लोक का ह्याच्यासाठी झटापटी करतात. तुम्ही मेजॉरिटी ऑफ द क्राऊड जो बघणार इकडे एल्डर क्राऊड असतो, कारण का त्या लोकांनी ह्याच्यासाठी खूप लढाई केली आहे की हे वाचवायचेच आहेत. कारण का हे जर असतील, कारण कसं आहे, आपण एक चक्रामध्ये आहोत, सगळ्यांवर डिपेंडेंट आहोत. ह्याच्यामधला एक जरी गायब झाला तर आपण कुठल्या ना कुठल्या बटरफ्लाय इफेक्टमुळे आपण अफेक्टेड होतो. तर त्यामुळे ना ती एक गोष्ट आहे जी पर्यटकांना मी सांगेन की अभ्यास करा की कशासाठी तुम्ही बघायला येत आहेत, कुठल्याही जागेवर जात असाल, आणि त्याचं एक अंश मी सांगेन की ठेवा पुढच्या जनरेशनसाठी द्यायला. तुमचं नाव?